ट्रेलरचं अनालिसिस किंवा समीक्षण केलं जात नाही. हा एक नवीन प्रयोगच म्हणूया. आपण जनमत तर्फे करतोय आणि अनुरागचेही आपण आभार मानू, कारण अनुरागच्या ग्रुपवर हे ट्रेलर आलं होतं. हतबलतेची कहाणी ट्रेलरचं नाव आहे. थोडक्यात थोडक्यात शीर्षक आहे. हतबलता म्हणजेच डिप्रेशन आहे. बरं, ट्रेलरचा उद्देश कुठलाही काय असतो हे आधी सांगतो मी समीक्षण करण्याआधी, की ते ट्रेलर पाहून तो चित्रपट पाहावा अशी किंवा ती कलाकृती पाहावी ही इच्छा रसिकांच्या मनात जागृत व्हावी. तर हे ट्रेलर हा दृष्टिकोन 100% यशस्वी करतं. म्हणजे हे ट्रेलर पाहून वाटतं की ही संपूर्ण कलाकृती पाहावी, हा प्लस पॉइंट. बरं, ट्रेलरमध्ये काय असतं, तुम्ही रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद दाखवू नये असा हा ट्रेलरचा उद्देश असतो. तुम्ही रिॲक्शन प्रतिक्रिया दाखवाव्यात. मी उलट म्हणतोय, बरेचदा आपण म्हणतो तुम्ही प्रतिक्रिया नाही प्रतिसाद द्या, पण इथे उलट म्हणतो मी, प्रतिसाद नाही तर प्रतिक्रिया द्या. तर ट्रेलरमध्ये काय काय आपण पाहतो, आता प्रतिक्रिया या लेवलला पाहतो. नायिका म्हणते नाही मी गाडी चालवणार. ठीक आहे, तू गाडी चालव आणि एकदाशी ठोक. म्हणजे त्यांच्यात भांडण दाखवलंय, टसल दाखवलंय. येस, ही टसल प्रतिक्रिया प्रेक्षकांना अपेक्षित आहे, कारण प्रतिक्रियेमुळेच प्रेक्षकांच्या मनात ती कलाकृती पाहण्याची इच्छा जागृत होऊ शकते. बरं, ट्रेलरचा फ्लो चांगला आहे, म्हणजे ट्रेलर सतत पाहावं असं वाटतं. लक्षात घ्या, जरी 1-1.5 मिनिटाचं ट्रेलर असतं, कधी काही ट्रेलर्स 3 मिनिटाचे असतात, पण व्यक्ती 3 मिनिटं पाहत नाहीत. हे ट्रेलर सतत पाहावं असं वाटतं, हे या ट्रेलरचं यश आहे. आणि ट्रेलरच्या शेवटी त्यांनी सांगितलंय याच्यात खूप रहस्य दडले गेलेले आहेत. म्हणजे एंड जो केलाय तिथे रहस्य हा शब्द आलाय, हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण जेव्हा रहस्य शब्द कलाकृतीत येतो तेव्हा ती कलाकृती पाहण्याची इच्छा रसिकांच्या मनात जागृत होते. आपण या कलाकृतीला जनमत तर्फे, अनुराग तर्फे शुभेच्छा देऊया. धन्यवाद.